आपण पाहत आहात स्मार्ट एजे न्यूज सोलापूर। आपल्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एक विश्वासार्ह माध्यम। स्मार्ट एजे न्यूज सोलापूर मध्ये आपलं स्वागत आहे। मंद्रुपमध्ये इयत्ता 10वी इयत्ता 12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव। ग्रामीण भागातील मुलींनी अधिकारी होण्याचे ध्येय ठेवावे। मंद्रुप पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, डीएस कमळे गुरुजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मंद्रुप आणि अक्षर ज्युनियर कॉलेज कंदलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन मेळावा मातोश्री सभागृह मंद्रुप येथे उत्साहात पार पडला। मंद्रुप पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील मुलींनी एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांद्वारे अधिकारी होण्याचे ध्येय ठेवावे असे सांगितले। शिक्षण हेच प्रगतीचे सर्वात मोठे साधन असून मोबाईलचा वापर अभ्यासासाठी करण्याचे आवाहन त्यांनी केले। तसेच मंद्रुप परिसरात 3 बालविवाह रोखल्याची माहिती देत पालकांनी मुलींच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे असेही त्यांनी नमूद केले। प्रमुख पाहुणे मळसिद्ध मुगळे यांनी विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि वैचारिक श्रीमंतीच्या जोरावर यश मिळवावे असे सांगितले। माणूस पैशाने गरीब असला तरी चालेल, पण विचारांनी श्रीमंत असणे आवश्यक आहे। मनातील वैचारिक दारिद्र्य संपल्याशिवाय खरी प्रगती होणार नाही असे ते म्हणाले। भगवद्गीतेतील कर्मयोगाचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांनी फळाची अपेक्षा न ठेवता सातत्याने परिश्रम करत राहावे असे आवाहन केले। तंत्रज्ञानाच्या युगात कॉपीसारख्या प्रकारांना वाव नसून केवळ प्रामाणिक मेहनतीनेच यश मिळते असेही त्यांनी स्पष्ट केले। प्राचार्य अशोक कोळेकर यांनी अक्षर ज्युनियर कॉलेजचा 2013 ते 2026 पर्यंत 12वीचा सलग 100% निकाल कायम असल्याचे सांगितले। तसेच सीईटी, नीट, जीई क्लासेस, पोलीस भरती प्रशिक्षण, एनसीसी व हॉस्टेल सुविधा उपलब्ध असल्याची माहिती दिली। या कार्यक्रमाला सरपंच अनिताताई कोरे, मंद्रुप पोलीस स्टेशनचे राजकुमार डांगे, पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे, संचालक अभिजित जवळकोटे, उपसंचालक अविनाश जवळकोटे, तपस्वी कॉम्प्युटर निंबर्गीचे आदित्य जवळकोटे, अक्षर ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अशोक कोळेकर, प्राध्यापक नीता वाघचौरे, प्राध्यापक बाबासाहेब कोकरी, प्राध्यापक महासिद्ध वाले, प्राध्यापक महेश रेवातगावकर यांच्यासह मंद्रुप, भंडारकवठे, औराद, टाकली, निंबर्गी, विंचूर, सादेपूर, बसवनगर, कंदलगाव, वांगी परिसरातील विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सरांनी जे बोलवले आहे त्यांचं पण अभिनंदन करते। तसेच सर्व विद्यार्थीनींना त्यांचं देखील मी अभिनंदन करते व पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा देते। मुलींना तुम्ही पुढे जात असता सरळ मार्गाने चला, तुमचे पाऊल वाकडे पडू देऊ नका, आपल्या आई वडिलांचे नाव कमावा एवढे सांगते। पण एमपीएससी बद्दल यूपीएससी बद्दल एवढी जागरूकता आपल्या विद्यार्थ्यांच्यात नाही आहे। ह्याला कारण खूप आहे। ह्याला कारण त्यापैकी एक कारण असं आहे की विद्यार्थी देखील तेवढे इंटरेस्टेड नाही आहे। आज मी तुम्हाला वेळेचं महत्त्व सांगतो तर मुलाचा टाइमपास चालू आहे। ठराविक लोकसेवा विद्यालयाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना मी आमंत्रण केलं होतं पोलीस स्टेशन व्हिजिट म्हणून। पोलीस कम्युनिटी अंतर्गत पोलीस स्थापना दिवसा व्हिजिट केलं होतं। ह्यात कोण आहे लोकसेवेचे विद्यार्थी कोण आहेत? मी भाषण दिलं होतं, आठवतंय का? तुम्ही तुमच्या घरच्यांना कन्व्हिन्स करा वगैरे। किती घरात फरक पडला? व्हेरी गुड। त्याला मार्क्स पण खूप चांगले आहेत। सगळ्यात पहिला सत्कार सुद्धा झालेला आहे। त्या विद्यार्थ्यांना मला चेहरा आठवतोय, कारण मी सर ज्यावेळी ती आली ना त्यावेळी तिचा एक चेहरा आठवतो मला। आणि ऐकून अजून एक कोणतरी होती। मी म्हटलं होतं बाळा तुला जर एमपीएससी यूपीएससी करायची असेल ना तर तू सगळ्यात पहिला तुझ्या आई वडिलांना कन्व्हिन्स कर म्हणून। कारण आपल्या इथं जर बघितला तर 10वी 12वी झाले की लग्न लावून द्यायची पद्धत खूप आहे आपल्या इथं। काल सर मागच्या आठवड्यामध्ये आम्ही स्वतः 3 बालविवाह मंद्रुप पोलिसांनी रोखलेले आहेत। 14 वर्षाची एक 15 वर्षाची मुलगी आहे, 14 वर्ष 3 महिने। एका मुलीचं लग्न ठरलं होतं आणि एक आहे ती 17 वर्षाची मुलगी, तिची पत्रिका वगैरे सगळे छापल्या होत्या। साखरपुडा झालाय, हळदीचा कार्यक्रम झालाय, दुसऱ्या दिवशी लग्न होतं सकाळी, पत्रिका छापून मंडप वगैरे टाकलाय। तर तो देखील बालविवाह त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन बातमी मिळाली, त्या मुलगीला वाचवलं, त्या मुलगीचं रेस्क्यू केलं, त्या मुलीचा व्यवहार थांबवला। घरच्याने पण ज्या घरामध्ये आता 10वी 12वी झाल्यानंतर तुमच्या घरात 100% निश्चित एक 5-6 घरात तरी मुलीच्या लग्नाची बोलणी चालू असते। ज्या घरात खरंच अशी परिस्थिती असेल त्या घरच्यांना तुम्ही माझा नंबर घ्या, माझा नंबर तुम्हाला मिळेल। तुम्ही आई वडिलांना माझ्या समोर घेऊन या। जर आई वडील तुमच्याच माझ्यासमोर यायला तयार नसतील तर मला फोन करा, मी स्वतः तुमच्या घरात येऊन तुमच्या आई वडिलांना कन्व्हिन्स करतो।
माणसाच्या आयुष्यामध्ये शिक्षणाची खूप नितांत गरज आहे. माणूस शिक्षणाशिवाय क्रांती करू शकत नाही. हे 150 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना चित्र घडले, इतके अनंत एका अविद्येने केले. आणि शिक्षणाच्या ज्याच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी झालं ते महात्मा बसवेश्वर महाराज 1000 वर्षापूर्वी सांगून गेले की काय कवे काय माणसं. कर्म हेच दैवत आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कर्मप्राप्त आहे शिक्षण घेणं आणि शिक्षणाबरोबर कर्म करणं. कर्म करणं म्हणजे कष्ट करणं. नाही क्षणामध्ये ज्यात्युत्तिष्ठत् कर्म करतो. गीतेमध्ये कृष्णाने सांगितलं की आपण प्रत्येक क्षणाला कर्म करत असतो. आता तुम्ही या ठिकाणी ऐकत आहे, मी बोलत आहे, हे व्यासपीठावर बसले, हे सगळे कर्माचे प्रकार आहेत. हे कर्मच करत आहे. मग कर्म असं झालं पाहिजे की या ठिकाणी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जो आयोजित केलेला आहे, आपल्या कर्मानं आपला सन्मान झाला पाहिजे. आपल्या आई वडिलांची मान उंचावली पाहिजे. अशा प्रकारे स्मार्ट एजन न्यूज सोलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मी संपादक अभिजित जवळकोटे. ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी आमच्याशी संपर्क साधा.